बारामती येथे भारतातील सर्वात मोठं प्रात्यक्षिक दाखवणारं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे, कृषिक 2026. तर या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण या प्रदर्शनामध्ये नेमकी कोणकोणती प्रात्यक्षिकं दाखवली आहेत, AI तंत्रज्ञानाचा वापर नेमका कसा केलेला आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण मातीविना शेती केलेली आहे. यामध्ये हे ओपन हायड्रोपोनिक्स आहे. यामध्ये आपण मातीचा वापर केलेला नाही, तर कोकोपीटचा वापर केला आहे. यामध्ये वेगवेगळे क्रॉप लावलेले आहेत आपण. यामध्ये इडेबल फ्लावर्स आहेत, त्यानंतर पार्सले आहे, त्यानंतर सोरेल, ह्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत. त्यानंतर स्ट्रॉबेरीची ही लागवड केलेली आहे आपण. यामध्ये फायदा असा आहे की यामध्ये तण व्यवस्थापन करावं लागत नाही, म्हणजे तण येतच नाही यामध्ये. त्याचबरोबर सॉइल बॉर्न डिसीजेस, पॅथोजन्स आहेत, त्यांचा पण प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे याचं इल्ड जे आहे ते जास्त येतं. खर्चिक आहे पण तेवढाच फायदा पण आहे. त्यामध्ये उत्पादनात वाढ होते. हा कोबी नेमका कोणत्या जातीचा आहे आणि कोणत्या देशात या कोबीची लागवड केली जाते, तर याबद्दल माहिती सांगा. हे ब्रुसेल्स स्प्राउट आहे, याला बेबी कॅबेज म्हणतात. असे बारीक साईजचे कोबी येतात. आपला कोबी जसं नॉर्मल येतं, आपला कोबी मोठा असतो, हा कोबी छोटा कोबी आहे. हा बारीक कोबी आहे. ठीक आहे, आपल्या कोबी सारखं नाहीये. त्याचं काय वेगळेपण आहे? आपल्या याच्यात कॅल्शियम हे जास्त आहे आणि याच्यात दुसरे न्यूट्रिएंट जास्त आहे. याला कॅन्सर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. डाएट साठी फॉलो केलं जातं. भारतात याची लागवड नाही ना? नाही, आता नवीन आलं देशात होते युरोपियन कंट्रीमध्ये. आणि याचा दर काय असतो किलो दाखवा? याचा दर 200 रुपये किलो, कमीत कमी. जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आणि ह्याचं उत्पादन किती होऊ शकतं? एकरीला 6 टन. म्हणजे माती विना शेती कशी करायची याचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं उदाहरण इथं आपण बारामतीच्या कृषी प्रदर्शनात बघायला मिळतो. ही रोटेटिंग व्हील हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी आहे, जी AI टेक्नॉलॉजी वापरून केलेली आहे. ह्याच्यामध्ये हे रोटेट होतं व्हील, पाण्यामध्ये डीप झाल्यानंतर ना ते रूट्सला ऍब्सॉर्ब करतं. त्या पाण्यामध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मिक्स केलेत. त्या पॉटला खाली होल आहेत, मग त्या पाण्यामध्ये डीप झालं की ते रूट पाणी ऍब्सॉर्ब करतं. दिवसातून 2-3 तास हे चालू ठेवायचं. मोटरवरती आहे आणि 15-20 दिवसाला हे पाणी चेंज करू शकतो आपण. हा टँक आहे जो 3000 लिटरचा आहे. सिटीमध्ये ती ज्यांना जागा कमी असते किंवा शेती करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून आपण हे टेरेसवरती कोणती पिकं लावू शकतो? लिफी व्हेजिटेबल्स, फ्लावर्स ते ग्रो करू शकतो. म्हणजे भाजीपाला मुख्य. हो. खर्चिक काय आहे याला? खर्चिक म्हणलं तर मग हे पॉली हाऊस आणि ह्याचा स्ट्रक्चरचा खर्च साधारणतः खर्च 2-2.5 लाखापर्यंत जातो. 2-2.5 लाख. आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून कांद्याचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जात आहे. सर हा भीमाशक्ती व्हरायटीचा कांदा आहे सर. कुठलं? भीमाशक्ती. भीमाशक्ती व्हरायटीचा आहे. पलीकडे नेदरलँडच्या 2 व्हरायटी आहेत, ते रेडकोच आणि मालबेक F म्हणून आहे. हा भीमाशक्ती आहे, इंडियन व्हरायटी आहे. ह्याचं 10 ते 12 टन प्रति एकर उत्पन्न निघतं. ही AI सॅटेलाइट थ्रू केलेलं कांदा आहे सर. ह्यामुळे आपल्या नॉर्मल कांद्याला आपण जे खर्च करतो ते खर्च फक्त कमी होतो ह्यानं. हा, आता एखादा शेतकरी खत जास्त देत असेल तर, म्हणजे रानात खत जास्त असेल तर हे सॅटेलाइट काय सांगतं, ह्या ठिकाणी खत जास्त आहे, ह्या ठिकाणी कमी आहे, तुम्ही फक्त ह्या ठिकाणीच द्या ते सांगतं. त्यामुळे आपलं खत देण्यात प्रमाण होतं. हा, हे ड्रिप इरिगेशन केले फक्त. थँक्यू सर. सगळ्या मिळून आपल्याकडे 15 ते 16 व्हरायटी आहेत आणि त्याच्यामध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही सीझनच्या आपण व्हरायटी दाखवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पांढऱ्या कांद्याच्या पण व्हरायटी आहेत, भीमा श्वेता, भीमा शुभ्रा, भीमा सफेद ह्या पांढरा. आणि त्याच्यानंतर रबीच्या व्हरायटी पण आपण दिल्या आहेत, ज्याच्यामध्ये भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा राज, भीमा रेड या सगळ्या आपण व्हरायटी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. ही नेदरलँडची व्हरायटी आहे, त्याला मलबॅक आणि रेड कोच खरीप आणि रब्बी सीझनला येणारी व्हरायटी आहेत. तर याचं उत्पादन 30 ते 40 टन एकरी येईल. साधारणपणे 400 ते 500 ग्रामचा हा कांदा येतो. 500 ग्रॅम साधारणतः अर्धा किलोचा कांदा आहे. नेदरलँड येथील व्हरायटी आहेत आणि मलबॅक आणि रेडकोच ह्या 2 व्हरायटी याच्यामध्ये आहेत. तर या इथं AI तंत्रज्ञानाचा वापर करून केळीचं उत्पादन घेतलेलं आहे. तर माझ्यासोबत हे सर आहेत जे व्यवस्थापन करतायत, ते या केळीच्या उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. हा AI टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने केळी डेव्हलप केलेली आहे. ह्या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमासाठी आपण सुरुवातीला ऊस पिकामध्ये हा प्रयोग सुरू केला होता. गेल्या 2 वर्षापासून आपण ऊस पिकामध्ये हा प्रयोग करत होतो. त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 70% शेतकऱ्यांचं जवळजवळ आपल्याला 100 टनापेक्षा जास्त उत्पादन गेलेलं. त्याच्यानंतर नाही ऊसाचं, आणि त्याच्यानंतर आपण ह्याची सुरुवात केली केळी पिकामध्ये. आणि केळी पिकामध्ये सुरुवात करत असताना आपण आतापर्यंत जवळजवळ 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जवळजवळ 35 ते 40 टनाच्या आसपास पर एकर उत्पादन काढून दाखवलेलं आहे.
आणि ह्याच्यामध्ये आपण AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाणी नियोजन असेल, खत व्यवस्थापन असेल, किडोरोग नियंत्रण असेल, हवामान अंदाज असेल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आपल्या मोबाईलवर मिळू शकते. ह्याच्या मार्फत आपण काम कशा पद्धतीने करू शकतो, तर आपल्याला ज्या भागामध्ये काम करायची गरज आहे किंवा ज्या भागामध्ये किडोरोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याच भागामध्ये आपण फक्त फवारणी घेऊन त्या भागामध्ये जे किडोरोग आहेत त्या किडोरोगाचं आपण नियंत्रण करू शकतो AI च्या माध्यमातून. आता मला फक्त सांगा की हे कुठल्या जातीची केळी आहे? ही जैन कंपनीची G9 व्हरायटी आहे. बरं. काम करू उत्पादन शकतं. कितीचं मिळतं? एकरी उत्पादन साधारणतः 35 ते 40 टनांपर्यंत मिळू शकतं. नमस्कार, माझे नाव राकेश गोयटे. आता हा ऊस पाडता हा ऊस आहे 8632 ही व्हरायटी आहे. याच्यामध्ये आपण हे AI पद्धतीचं स्वयंचलित केंद्र हवामान केंद्र बसवलेलं आहे. याच्यामध्ये जे खाली दिसतात तुम्हाला ते मॉइश्चर सेन्सर आहेत. हे मॉइश्चर सेन्सर काम काय करतात, तर मॉइश्चर सेन्सर आपल्याला वापसा कंडिशन म्हणजे आपल्या पिकाला पाणी किती द्यायचंय, किती लिटरमध्ये द्यायचंय, प्लस किती वेळ मोटर चालवायची हे इथपर्यंत सांगतं. त्यानंतर आपल्याला हवामानाचा अंदाज 14 दिवस अगोदर पावसाचं वातावरणाचा अंदाज आपल्याला पूर्णपणे सांगितला जातो. आपल्या पिकावरती रोग कीड असेल, कोणकोणते आलेत, रोग कीड कोणकोणते आलेत, त्याच्यावरती कोणती फवारणी करावी म्हणजे मॉलिक्यूल कोणता यूज करावा हे पण आपल्याला या AI माध्यमातून समजतं. कुठल्या जातीचा ऊस आहे? हा 8632 व्हरायटी आहे. किती 86 महिन्याचा ऊस आहे? हा ऊस 10 महिन्यांचा आहे. 3 महिन्याची लागवड आहे. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं पेरेतील अंतर कांडीची जाडी, फुटव्यांची संख्या, तर हे पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप म्हणजे तुम्ही आता पाहू शकता याची जाडी, पेरेतील अंतर वगैरे. तर हा जो ऊस आहे हा AI पद्धतीने केलेला आहे. तो आता 31 ते 32 कांड्यावरती आहे आणि जो किती महिन्याचा आहे? 10 महिन्यांचा ऊस आहे हा. आणि तोच आपण पलीकडे जो पारंपरिक पद्धतीने केलेला आहे तो आता 21 ते 22 कांड्यावरती आहे. त्याच्यामध्ये पेरेतील अंतर पाहू शकता, परत आपली जाडी पाहू शकता. AI पेक्षा खूप कमी आहे. फुटव्यांची संख्या पाहू शकता. AI चा वापर जो केलेला आहे त्याचा 20 ते 21 कांडे आहेत आणि याचा वापर केलेला 35 हो, 30 ते 35 कांड्यामध्ये आहे. याच्यामध्ये असा उपयोग होतो की आपण जे मोगस पण जे पारंपरिक पद्धतीमध्ये खते असतील, औषध असतील ते यूज करतो ते आपण AI पद्धतीमध्ये करत नाही. AI पद्धतीमध्ये आपल्याला ते सांगितलं जातं तुमच्या जमिनीमध्ये कोणती खतं वापरली पाहिजेत, किती प्रमाणात दिली पाहिजेत, हे आपल्याला हे AI माध्यमातून समजलं जातं. पाण्याची बचत होते. हो. सर्रास आपण 2 प्रकारच्या मका बघतो, एक तर पांढऱ्या कलरची आणि दुसरी तांबड्या प्रकारची. तर या प्रदर्शनामध्ये या प्लॉटमध्ये मला 2 प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळाल्या. एकामध्ये 3 प्रकारचे कलर आहेत आणि एकामध्ये 5 प्रकारचे कलर. तर ज्यांनी या प्लॉटचं व्यवस्थापन केलेलं आहे तर ते सर मला या मकेच्या प्लॉट संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत. नमस्कार शेतकरी मित्र, मी आहे पवार बापू, प्रतिभा बायोटेक जिल्हा प्रतिनिधी. आणि आपण पाहत आहे आमची RMC 3 आणि RMC 5 म्हणजे मल्टी कलर मक्कामध्ये पाहू शकताय. आमची मक्का ही स्वीट कॉर्न मध्ये आम्ही उपलब्ध केलेली आहे मार्केटला काहीतरी वेगळं द्यावा म्हणून आम्ही 3 कलर आणि 5 कलर खाण्यासाठी वेगळी मक्का तयार करत आहोत. आणि याचं 70 ते 75 दिवसात हार्वेस्टिंग म्हणजे लागवडीपासून मक्काला 70 ते 75 दिवसामध्ये आम्ही मार्केटला नेतोय. आणि याच्यामध्ये 5 कलर 5 प्रकारची म्हणजे 5 कलर जे आहेत 5 प्रकारच्या 5 वेगळ्या टेस्ट आहेत आणि 3 कलर मध्ये वेगळ्या 3 प्रकारच्या 3 कलर प्रत्येक वेगळ्या कलरचा वेगळी टेस्ट आहे. तुम्ही खाऊन बघू शकता. डायजेशन साठी चांगली आहे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे गोड मक्का म्हणून विकल्या जाते आणि वाळवून जर केलं तर याचं पॉपकॉर्न सुद्धा केलं जातं. म्हणजे मार्केटला विकायला कणीस म्हणून विकू शकताय तुम्ही. आणि याच्या ड्रिप फर्टिगेशन मध्ये आम्ही दर 4 दिवसाला फर्टिगेशन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रतिभा बायोटेकचं जे झुका, कोकोली, गामा जे ग्रेड आहेत हे त्याला वापरलेले आहेत. ONBA संकल्पनेमध्ये आम्ही याला डेव्हलप केलेला आहे म्हणजे ऑर्गॅनिक बेस मध्ये डेव्हलप केलेला आहे. आणि ह्याचं जर उत्पादन शेतकऱ्याला एखाद्या घ्यायचं असेल तर तो कशा पद्धतीनं घेऊ शकतो तुमच्याकडे? तुम्ही याचं कणीस मार्केटला बाकी म्हणजे कणसापेक्षा हे महाग कणीस विकल्या जाईल. बाकीची स्वीटकॉर्न जे आपण करतो ते 10 ते 15 रुपये समजा कणीस विकतं. हे निश्चितच तुम्हाला 30 ते 40 रुपये पर कणीस विकल्या जाईल. एकरी 40 ते 45 हजार कलम बसते. 40 ते 45 हजार रुपये कणसानुसार तुम्ही मार्केटला विकू शकता. व्हरायटी कोणती आहे? याला RMC 3 म्हणतात आणि याला RMC 5 म्हणतात. ही प्रतिभा बायोटेकनं रिसर्च केलेली व्हरायटी आहे. अपकमिंग मध्ये आहे. जून मध्ये आम्ही मार्केटला विकायला देऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.